25 सप्टेंबर. अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे? भगवंताने आपल्याला बुद्धी दिली व ती चालवून आपण काम करतो, म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेने सर्व घडत आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे, म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराचे घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालण्यास काही नव्हते व अतिथीला भगवत स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे. तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्या धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल. आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा व तो टिकविण्याकरिता नाम घ्यावे. नाम हे आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही अशी आठवण करून देते. अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता एकदा मनाने ठाम निश्चय करावा की आपण भगवंताचे आहोत. हा निश्चय इतका दृढ असावा की आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका, तथापि हे साधन फार कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडत आहे ते भगवत प्रेरणेने, त्याच्या सत्तेने व इच्छेने घडत आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलटे चालले आहे. आपण देहाने पूजा करतो, यात्रा बित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातील सर्वांकरिता कष्ट करते. कदाचित नवऱ्याचे ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी. आपले स्टेशन ठरवून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातील अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते. ध्येय मात्र आधी निश्चित करावे. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहण्यास शिकावे, पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. वाचलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे नाम कधी विसरायचे नाही. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. नाम मानावे सत्य, दुजे न म्हणता होईल असत्य. ज्ञान विवेक विरक्ती, नामस्मरणे सर्वांची प्राप्ती. जय श्रीराम.